निम्म्या कोल्हापूरमध्ये शुक्रवार आणि शनिवार असे 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे। जलवाहिनीच्या क्रॉस कनेक्शनचं काम करण्यासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। पोईखडी जलशुद्धीकरण केंद्रामधून होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येईल। त्यामुळे काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करण्याचं आवाहन हे पालिकेकडून करण्यात आलं। निम्म्या कोल्हापूरमध्ये शुक्रवार आणि शनिवार असे 2 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे। आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊया। शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, गुरु 2 दिवस कोल्हापुरातल्या पोईखडी इथून जे पाणी पुरवठा होतो कोल्हापूर शहराला, त्या ठिकाणाहून अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचं काम जे आहे ते सुरू आहे आणि तेच क्रॉस कनेक्शनचं काम जे आहे ते पुढचे 3 दिवस होणार आहे। आणि म्हणूनच शुक्रवार शनिवार हे दोन्ही दिवस कोल्हापूरच्या निम्म्या शहराला खरं तर पाणी पुरवठा जो आहे तो होणार नाही आहे। रविवारी देखील अनेक ठिकाणी कमी प्रमाणात पाणी पुरवठा जो आहे तो होणार आहे, कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। यामध्ये विशेष करून शिवाजी पेठ असू दे, मंगळवार पेठ असू दे, एक महत्त्वाच्या पेठ आहेत, त्या पेठांमध्ये पाणी पुरवठा होणार नाही आहे। तर संभाजीनगर, रामानंद नगर, वायपी पवार नगर यासारखे महत्त्वाचे भागात देखील पाणी पुरवठा जो आहे तो होणार नाही। त्यामुळे नागरिकांनी पुढचे 2 दिवस काटकसरीने पाणी वापरावं अशा पद्धतीचं आवाहन देखील महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुढचे 2 ते 3 दिवस नागरिकांना आता पाणी टंचाईचा जो आहे तो फटका बसण्याची शक्यता आता वर्तवली जाते। गुरु, धन्यवाद शेखर या माहितीसाठी।